रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भक्ती सर्वजण करतात, पण आपण जसं म्हटला की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सद्गुरू यावा लागेल आणि त्या मार्गाने देवाची प्राप्ती सहज होऊ शकते. पण आज या देशामध्ये मी स्वतः समर्थांच्या बैठकीला जाणारा व्यक्ती आहे. असे सद्गुरू अनेक आहेत, पण असं कुठं वर्णन आहे का की मला जे सद्गुरू मिळाले ते खरे? कारण सद्गुरू म्हणून स्वतःला म्हणून घेणारे आणि कर्मकांडामध्येच लोकांना अडकवणारे पण आहेत. जसं समर्थांनी दासबोधमध्ये वर्णन केलं, जळीच तळी कास्ती पाशानी जो प्रभू भरला त्रिभुवनी, जो दाखवला नैनी तो सद्गुरू जाणार. तर असे सद्गुरूंची काय कुठं वर्णन आहेत का की खरे सद्गुरू आम्ही कसे ओळखावे? आता मग तेच सांगितलं की विवेक दृष्टी पाहिजे. जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जैसे बुड सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. अनेक कालावधीपासून हे सांगण्यात आलं की तन मन धन श्री गुरु चरणी अर्पण. पण हे तन हे अनमोल आहे, धन देखील अनमोलच आहे आणि मन ज्याला अर्पण करायचं तेही अनमोल आहे. न जाणता हे तिन्ही गोष्टी एखाद्या काय म्हणतो आपण कर्मकांडात अडकवणाऱ्या सद्गुरूला जर आम्ही दिलं तर हाताला काय लागणार आहे? अशा अडक्याचे 3 जरी भेटले तर करू नये. आणि म्हणून साधकानं मी नेहमी सांगत असतो, शिष्यानं सद्गुरूपेक्षा 2 काकडं हुशार असावं. 2 काकडं हुशारच असावं. भले लेट करा सद्गुरू, भले लेट करा, गडबड करू नका, पण जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. आणि खऱ्या सद्गुरूची ओळख संतांनी सांगितली. तुम्ही मगाशी समर्थांचं सुंदर प्रमाण दिलं, जो दाखवी नयनी तो सद्गुरू जाणावा, जीव शिवाच्या ऐक्यता करीत तो खरा राजयोगी सद्गुरू. बरेच जण सांगितलंय नाही का. आणि त्या संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा आणि त्या सद्गुरूची परीक्षा शिष्याने घ्यावी. शिष्याची परीक्षा सद्गुरू घेतात, तो नंतरचा विषय आहे. पण त्याला शरण जाण्याआधी मी कुणाला शरण जातोय हा विवेक जागा प्रत्येकाने ठेवला पाहिजे आणि जाणून समजून उमजून त्याला शरण गेलं पाहिजे. भूमिका लक्षात ठेवा.